काय मग मिसेस अधिकारी, मिसेस पाटकर व्हायची तयारी खूप जोरात सुरू केलीत तुम्ही तर. चांगल्या कामाला उशीर करायचा नसतो. म्हणजे फक्त घरात शिरण्यासाठी तू एवढी मोठी रिस्क घेतलीस? शनायाला जे हवं असतं ते ते मिळवतेच, मग त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल. आणि यासाठी तुला माझी मदत हवी असेल तर मला सांग, कारण तुला माहिती आहे ना, तुझ्या इतकीच अनुला घराबाहेर काढण्याची मला सुद्धा घाई येते. सगळ्यात आधी तर तेच तर करायचंय मला. त्या अनुप्रियाला अविनाशच्या आयुष्यातून कायमचं बाहेर काढायचंय मला. सारखा आपला अनु 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 जप चाललेला असतो त्याचा. हे सगळं आत्ता सुरू झालंय ग. आत्ता त्यांचं प्रेम ओतू जाते, आधी काही असं नव्हतं. म्हणजे आधी उठता बसता भाऊजी तिला धारेवर धरायचे. अशा एक एक शिक्षा द्यायची ना, विचारू नकोस. आणि साध्या सुध्या शिक्षा नाहीये, अंगावर काटा येईल ना अशा शिक्षा. भाऊजी चिडले ना की अख्खं घर डोक्यावर घेतात. तुला माहित नाही शनाया अजून त्यांचा राग. अवी काय हे तू मला सांगतेस? पण अनुप्रिया नेमकं असं काय वागते? नाही, ती तर आयडियल हाऊसवाईफ आहे ना. ती लाख आयडियल असेल ग, पण भाऊजींना चिडायला काही कारण पुरेसे. फॉर एक्झाम्पल, त्यांना ना सगळ्या गोष्टी त्यांच्यानुसार परफेक्ट लागतात. आणि मग त्यात काहीही बदल झाला, छोटीशी जरी चूक झाली ना, तरी ते सहन करू शकत नाहीत. आणि त्यात गेल्या काही दिवसात अनुने ह्या घरासाठी खूप गोष्टी केल्यात. त्यामुळे जरा बरं वागतात ते तिच्याशी. नाही तर तुला माहिती आहे, आधी एकतर ती अनु कुठेतरी रडत असायची, आहे तर एकदम घाबरलेली असायची. स्ट्रेंज. म्हणजे माझ्या समोर अविनाश असा कधीच वागत नाही. खूप वेगळा वागतो तो. सगळे पुरुष सारखेच असतात, फक्त दुसऱ्या बायकांसमोर चांगलं दाखवतात. हे भाऊजी पण त्यातलेच आहेत. पण कसं आहे ना शनाया, फक्त तुझ्याकडून त्यांना काम मिळालं ना म्हणून जरा बरं वागतात तुझ्याशी. पण तो माणूस डेंजर आहे. गेले कित्येक दिवस ना त्याचं हे रूप बाहेर आलं नाहीये. येणार, ते रूप सुद्धा लवकर येणार. आता मी आले ना, आता बघ अविनाश त्या अनुप्रियाला कसा थारेवर धरतो ते. पण त्यासाठी मला तुझी एक हेल्प हवी आहे. केली. आता जे के सरांना खरं काय ते सांगावंच लागेल. हा पाटकर, सॉरी परत डिस्टर्ब करतोय, पण शनाया परत फोन उचलत नाहीये. अच्छा सर, म्हणजे काय झालंय ते ठीक आहे ना? मला ना म्हणजे मला एक बोलायचं आहे तुमच्याशी. प्लीज तुम्ही चिडू नका सर. सांगू का मी?